आज आपल्याकडे एक इको कॅम्पिंग व्हॅनसाठी रेडी झालेली आहे. MH41 नाशिक येथील गाडी आहे. इंटेरियरचं पूर्ण काम केलं आहे. अशा प्रकारे आपण डोअर पॅड बनवले आहेत. गाडीला A to Z दरवाजाला पडदे देखील बसवलेले आहेत आणि पाठीमागे 6x4चा बेड आहे. टॉपला लाइटिंग देखील केलेली. तसेच सोबत इथं आपण हवेचे ब्लोअर बसवलेले आहेत. हवेच्या ब्लोअर सोबतच इथं स्क्रीन बसवण्याचा देखील ऑप्शन ठेवलेला आहे. तो देखील आपण बसवणार आहोत नंतर. इथं चार्जिंग पॉईंट देखील केलेला आहे. अशा प्रकारे चार्जिंग पॉईंट आहे. AC चार्जिंग पॉईंट जिथं आपण चार्जिंग करायला सोयीस्कर आहे. तशातच आपण इथं सोबतच इथं सीट कवर बनवलेले आहेत. फ्रंट सीट कवर आणि पाठीमागं 6x4चा बेड. पाठीमाग किचन सेटअप देखील बनवलेले आहे. तर त्या अगोदर आपण इथं दाखवू. इथं अशा प्रकारे स्टोरेज केलेलं आहे आणि इथं कस्टमरचा CNG टँक फिटिंग केलेला आहे. सोबतच इथं मधोमध स्पेस आहे ज्यात आपण सामान ठेवू शकतो कॅम्पिंगचं. आणि आता जो मेन आपलं काम राहिलं ते किचन सेटअप. किचन सेटअप कसं ओपन होतं हे तुम्हाला दाखवतो. अगदी किचन सेटअप सोपं आहे. हे अशा प्रकारे इथं भांडे ठेवण्यासाठी केलेलं आहे. सोबतच हे अशा प्रकारे चॉपिंग प्लस बेसिन अशा प्रकारे बेसिन आहे. इथं गॅसची शेगडी ठेवण्याचा ऑप्शन केलेला आहे आणि इथं देखील आपण सिस्टम केलेलं आहे. इथं आपले रेग्युलर मसाले ठेवू प्लस इथं चॉपिंग करण्यासाठी देखील डबल ऑप्शन दिलेलं आहे. अशा प्रकारामध्ये हे कॅम्पिंग व्हॅन अशी रेडी झालेली आहे आपल्याकडे. इथं आपण गॅस शेगडी बसवायची. इथं आपलं रेग्युलर बेसिन आहे. बेसिन पण आपण जसं पाहिजे तसं यूज करू शकतो. अशा प्रकारे हे किचन सेटअप रेडी झालेला आहे. या किचन सेटअपचा वापर ज्यावेळेस आपल्याला कधी गरजेचं नाही आहे त्यावेळेस आपण हा काढून देखील ठेवू शकतो. तो पण अगदी सोपा आहे आणि तो काढून ह्याची सीट अरेंजमेंट देखील होईल. इथं आपण फोल्डिंगचा बेड केलेला आहे कारण की गाडी कंटिन्यू काही कॅम्पिंगसाठी वापरली जात नाही. कधी कधी वापरली जाणार त्यासाठी गाडीचा संपूर्ण स्पेस वापरणं योग्य नाही म्हणून तशा प्रकारे केलेलं आहे. सीटची हाईट पण लिमिटेड ठेवलेली आहे. सोबतच पाठीमागचे पाहू शकताय. इथे देखील सिस्टीम जी आहे ती आपण सीट म्हणून वापरू शकतो. ती कशी तेच पाहून घ्या. निघलं. अशा प्रकारे डिटॅच होतं आणि जेव्हा आपल्याला गरज नाही कॅम्पिंगची त्यावेळेस हे पार्ट आपण घरी काढून ठेवू शकतो. त्याच्यामुळे इथं बसायला देखील सोयीस्कर राहतं. पाठीमागं देखील व्यक्ती बसायला काही प्रॉब्लेम नाही आहे. चला काम कसं वाटलं एकदा नक्की सांगा.